तारक मंत्रात काय दिलंय? विभूती, नमन, नाम, ध्यान आणि तीर्थ, ह्या 5 गोष्टी दिलेल्या आहेत. म्हणजे विभूती म्हणजे तुमचा समर्पण भाव आहे. यज्ञामध्ये समर्पित भाव असतंय. मग ती विभूती म्हणजे काय? तुम्ही मठामधली किंवा इथली अंगारा नाहीये. विभूती, नमन, नाम, ध्यान आणि तीर्थ, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मनाने तुमच्या देहामध्ये अंतरात्म्यामध्ये बसलेल्या त्या परमात्म्याला तुम्ही स्वहा करा, म्हणजे त्यांच्याकडे स्वाधीन करा, ह्याला हे म्हटलेलं आहे. पण होतं कसं की बघा, तारक मंत्रातच म्हटलेलं आहे विभूती आणा, मग आपण ते अंग विभूती घेऊन येतो. तर नाम, मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत. विभूती याचा अर्थ यज्ञामध्ये तुम्ही समर्पित तुमची ते कुंड मनामध्ये प्रज्वलित करणं गरजेचं आहे. आणि ते प्रज्वलित केल्यानंतर नाम घेणं बसेल. मग त्याच्यावरती तुम्हाला नमन, नमस्कार वेगळा, नमन वेगळा. आपण एखाद्याला आपण नमस्कार करतो, या बसा नमस्कार, त्याच्यामध्ये भाव नसतो. पण नमन म्हणजे तुम्ही ज्याच्यामध्ये मन नाही, म्हणजे मी नाही, त्याला नमन म्हणतात. मन, की त्याच्यामध्ये मीपणा नसावा, म्हणून तो तिथं सोडला वेळ. ध्यान म्हणजे लक्ष, म्हणजे ह्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे, अधीनता पाहिजे. ध्यानाचा तिथं अर्थ काय? तर अधीनता पाहिजे. नमन, नाम, ध्यान आणि मग तीर्थ. मग तीर्थ काय घ्यायचं आहे त्याच्यात? तर ते आपण म्हणतो की ते मंदिरात गेल्यानंतर तीर्थ घ्या, तर ते तीर्थ नाहीये. ह्या 4 गोष्टी तुम्ही जेव्हा स्वतःच्या अंतर्मनामध्ये करता किंवा त्या अप्लाय करता जीवनामध्ये, तर त्याच्यामधनं जो तुम्हाला मानसिक स्वास्थ्य मिळतं, शांती मिळतं, त्याला तीर्थ म्हटलेलं आहे. त्यामुळं हा जिथं जिथं लिहिलं गेलेलं असतं ना, तर त्या शब्द ती नीट समजून घेणं लक्ष आपल्याला पाहिजे. त्याचा विपरीत अर्थ कधीही काढू नये. आणि बाह्य गोष्टींवर तर प्लीज अवलंबून राहू नये.